नमस्कार मंडळी. पावभाजी म्हटलं की आपल्या सगळ्यांच्याच तोंडाला पाणी सुटतं, पण बऱ्याचदा आपण म्हणतो की हॉटेलसारखी चव आणि तो सुंदर लाल रंग, सुवास घरी येत नाही. याचं मुख्य कारण म्हणजे आपण बाजारातून आणलेला रेडीमेड मसाला. म्हणून आज आपण बाहेरचा कोणताही मसाला न वापरता घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने स्पेशल पावभाजी मसाला बनवणार आहोत आणि त्या मसाल्यापासून चमचमीत जिभेवर रेंगाळणारी हॉटेल स्टाईल पावभाजी कशी बनवायची ते पाहणार आहोत. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. सगळ्यात आधी आपण खडा मसाला आणि धने 3 चमचे, जिरी 1 चमचा, लवंग 10, चक्री फूल 3, मोठी विलायची 2 असे हे मसाले घेत आहोत आपण. तर मसाले मंद आचेवर भाजता सुद्धा तुम्हाला सांगते. तर धने 3 चमचे घेतले आहेत, मोठी विलायची 2 घेतली आहे आणि लवंग घेतले आहेत 10, एक चक्री फूल घेतलं आहे 3, मोठी विलायची 2, दालचिनी तुकडा, तमालपत्र 2 आणि हे चांगलं ड्राय रोस्ट करून घेतलं की आपल्याला यामध्ये टाकायचं आहे आपण रंग येण्यासाठी स्पेशल अशी बेडगी मिरची. ह्याचा खूप काश्मीरी लाल मिरची खूप छान ह्याचा रंग येतो. तर ह्या 10 घेतल्या आहेत मी. तर तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त घेऊ शकता. तर यामध्ये ड्राय रोस्ट झाल्यानंतर यामध्ये टाकूया जिरी आणि बडीशेप 1 चमचा, जिरे 1 चमचा टाकला आहे आणि हे पण आपण याच्यासोबत गरम करून घेऊया. सुंठ टाकूया थोडीशी. तर सुंठ पण टाकायची, सुंठ 1 पाव चमचा टाकायची आणि हे चांगलं ड्राय रोस्ट करून झाल्यानंतर आपल्याला यामध्ये टाकायचं आहे अगदी शेवटी कसुरी मेथी टाकायची आहे. कसुरी मेथी करपू नये म्हणून आपण सगळ्यात लास्ट टाकली आहे. 1 टेबलस्पून टाकला आहे. हिंग टाकला आहे अर्धा चमचा आणि हळद टाकली आहे अर्धा चमचा. आमचूर पावडर 1 चमचा टाकली आहे, बघू शकता. आणि हे चांगलं आपण गरम करून घेतलं आहे. गॅस बंद आहे. तर हे थंड करून घेऊया आपण आणि मिक्सरच्या भांड्यात टाकून छान ह्याची पावडर करून घेऊया. बघू शकता तुम्ही हे आपले ड्राय रोस्ट झालेले मसाले सगळे याच्यामध्ये मिक्सरच्या भांड्यात टाकून छान अशी पावडर करून घेऊया. याची पावडर खूप छान होते थंड झाल्यानंतर आणि हा मसाला तुम्ही स्टोअर करू शकता. बघा, हा अगदी फ्रेश सुवासिक घरगुती पावभाजी मसाला तयार आहे. हा मसाला तुम्ही एखाद्या छोट्या डब्बेत काचेच्या भरून ठेवू शकता. यात काळं मीठ टाकलं आहे 1 चमच्यावर आणि चवीनुसार मीठ टाकलं आहे. तर हे पण ह्यामध्ये मिक्स केलं आहे. याच्यासोबत अजून एकदा मिक्सरमध्ये मी फिरवून घेतलं आहे म्हणून छान ह्याची पावडर अजून एकदा बघू शकता. खूप छान पावडर तयार झाली आहे. तर इथं आता लसूण घेतला आहे मी, जास्त घेतला आहे. अर्धी वाटी असा लसूण पाकळ्या घेतल्या आहेत. थोडंसं पाणी टाकून याची मस्त पेस्ट करूया. आपल्याला स्पेशल पावभाजी बनवायची आहे त्यामुळं आपण लसूण पेस्टसुद्धा बनवून घेतली आहे. ह्या पद्धतीने पाहू शकता अर्धी वाटी अशी लसूण पेस्ट तयार झाली आहे. आणि त्याच मिक्सरच्या भांड्यात भिजवलेल्या काश्मीरी लाल मिरची किंवा बेडगी लाल मिरची आपण भिजवलेल्या बिया काढून थोडंसं पाणी टाकून याचीसुद्धा पेस्ट तयार करून घेतोय ह्या पद्धतीने. तर लसूण पेस्ट आणि ही लाल मिरचीची पेस्ट आपण काढून घेऊया. लसूण पेस्टसुद्धा एकदम बारीक अशी करायची आणि ही सुद्धा छान अशी गंध अशी वाटून घ्यायची. तर दोन्ही पण पेस्ट तयार आहेत आणि हिरवी मिरचीची सुद्धा पेस्ट तयार करून घेतली आहे. आता इथं उकडून घेतलेले बटाटे आहेत, पाहू शकता. त्या थोडंसं कट करून घ्यायचं आणि बटाटे आपण कट करून घेतले आहेत. हे वाटाणेसुद्धा छान असे वाफवून घेतले आहेत. ह्या भाज्या वाफवून घेतलेल्या नाहीत. टोमॅटो आहे, कांदा एकदम चॉप केला आहे, लाल डोबळी मिरची आणि हिरवी डोबळी मिरची अशा 4 भाज्या घेतल्या आहेत. तर एक मोठा पॅन घ्यायचा आहे, तेल टाकायचं आहे थोडंसं. बटर करपू नये म्हणून आपण तेल वापरलं आहे. ह्या बटरमध्ये आपण ही पावभाजी तयार करत आहोत. खूप छान लागते. तुम्ही जर ह्या पद्धतीने बनवली तर तुम्ही नक्कीच हॉटेल स्टाईल पावभाजी विसरून जाल. घरीच बनवाल ह्या पद्धतीने. तर बटरसुद्धा छान असं मेल्ट झालं आहे, छान गरम झालं आहे. त्यामध्ये टाकला आहे आपण चॉप केलेला कांदे 2 ते 3 चॉप केले होते, एकदम बारीक कट केले होते. टोमॅटो 1 टाकला आहे. जर तुम्हाला आवडत असेल तर 2-3 टाकू शकता.
तर इथं आवडीप्रमाणे मी टोमॅटो टाकला आहे, 1 टोमॅटो. तर छान असं आपण ते टोमॅटोसुद्धा परतून घेतलं आहे. हळद पाव चमचा, लाल बेडगी मिरची आणि धना पावडर टाकली आहे 1 चमचा. आणि हे पण छान मिक्स करून घेऊया आपण. यामध्ये आपण टाकला आहे पावभाजी मसाला आपण तयार केलेला. तर हे छान असं परतून घेऊया. मंद आच आहे आणि छान असं परतून घ्यायचं. आणि थोडंसं पाणी टाकायचं म्हणजे हा कांदा टोमॅटोसुद्धा एकदम मॅश होतो, मऊ होतो. तर थोडं थोडं पाणी करून टाकायचं. गरम पाणी वापरायचं पावभाजी बनवताना. तर छान असं हे शिजलं आहे. तर यामध्ये टाकूया लसूण पेस्ट आपण बनवून घेतलेली, हिरवी मिरचीची पेस्ट आणि लाल मिरचीची पेस्ट. बेडगी लाल मिरचीची पण आपण पेस्ट बनवून घेतली होती, ती सुद्धा टाकली आहे. तर यामध्ये टाकूया आपण वाफवलेल्या भाज्या. तर इथं वाटाणे वाफवलेले टाकले आहेत आणि हा बटाटासुद्धा चुरून टाकला आहे. बटाटे 3 ते 4 घेतले आहेत. ढोबळी मिरची यामध्ये लगेच शिजली जाते. जर तुम्हाला हवी असेल तर तुम्ही वाफवून घेऊ शकता. हिरवी सिमला मिरची आणि लाल सिमला मिरची टाकली आहे बारीक चॉप करून. कोथिंबीर भरपूर अशी टाकली आहे, फ्रेश अशी. तर यात गाजर टाकलं आहे. गाजरसुद्धा वाफवून घेतलं आहे आपण. छान असं वाफवलेल्या भाज्या टाकल्या आहेत. त्यामध्ये बटाटे 4 ते 5 घेतले आहेत. तर आपण बनवून घेतलेला पावभाजी मसाला टाकायचा आहे. यात 2 ते 3 चमचे पावभाजी मसाला आणि धना पावडर टाकली आहे थोडीशी, लाल मिरची पावडर थोडीशी टाकली आहे आणि आपण बनवून घेतलेली लाल मिरचीची पेस्ट आणि लसूण पेस्ट टाकली आहे. ती सुद्धा छान अशी मिक्स करून घेऊया. जेवढं होईल तेवढं पसरट भांडं मोठं घ्यायचं पावभाजी बनवताना, म्हणजे छान असं मिक्स करता येतं, मॅश करता येतं. तर इथं जेवढं शक्य होईल तेवढं मी मॅशरने छान असं मॅश करून घेतले आहेत भाज्या. ह्या पद्धतीने पाहू शकता. वाटाणे पण छान असे वाफवून घेतले होते आणि सगळ्याच भाज्या वाफवून घेतल्यामुळे लगेच त्या मॅश होतात. आणि यामध्ये टाकताना आपण फक्त असं गरम असं पाणी टाकायचं. गरम पाणी उकळून ठेवायचं साईडला आणि ते थोडं थोडं करून आपण यामध्ये टाकत राहायचं ह्या पद्धतीने आणि भाज्यासुद्धा मॅश करत राहायच्या. तर ह्या भाज्या मॅश करून घेतल्या आहेत. यामध्ये आपण आता एक पॅन घेतला आहे. त्यामध्ये टाकूया थोडंसं 2 चमचे तेल. बटर टाकलं आहे 2 चमचे आणि बटर छान असं गरम झालं आहे. तेलामध्ये जिरं टाकलं आहे थोडंसं पाव चमचा. आपण तडका देऊन घेणार आहोत आपल्या पावभाजीला. तर कांदा टाकला आहे थोडासा चॉप केलेला कांदा ठेवला होता साईडला, तर तो टाकला आहे. लाल मिरची पावडर 1 चमचा, 1 ते 2 चमचे लाल बेडगी मिरचीची पेस्ट टाकली आहे. 1 चमचा हिरवी मिरचीची पेस्ट टाकली आहे. लसूणची 2 चमचे अशी पेस्ट टाकली आहे. तर पाहू शकता ह्या पद्धतीने आपण तडका तयार करत आहोत. आपण बनवून घेतलेला पावभाजी मसाला टाकला आहे 2 ते 3 चमचे. आणि आता आपण पावभाजी जी बनवली आहे ती ठेवूया. पॅन ठेवला आहे पावभाजीचा, तर त्यामध्ये आपण हा तडका टाकून घेऊया. छान असं आपली ही भाजी तयार आहे. एकदम मॅश केली आहे मऊ अशी. जर तुम्हाला कुकरला भाज्या लावून बनवायची असेल तर तुम्ही कुकरला सुद्धा भाज्या टाकू शकता. तर ह्या पद्धतीने बनवलेली पावभाजी खूप छान लागते, चविष्ट लागते. वरून तडका टाकल्यामुळे एक अप्रतिम अशी चव येते याला. तर आपली तयार आहे पावभाजी. छान अशी आपली पावभाजी तयार आहे. पाहू शकता आपण तयार केलेल्या मसाल्यापासून चमचमीत अशी जिभेवर रेंगाळणारी हॉटेल स्टाईल पावभाजी तयार झाली आहे. तर यामध्ये टाकूया चवीनुसार मीठ. तर चव बघायची, मीठ कमी असेल तर मीठ टाकून घ्यायचं. तर आपली ही पावभाजी तयार आहे. तर साईडला ठेवूया आणि पाव गरम करून घेऊया याच्यासोबत खाण्यासाठी. तर ही पावभाजी आपण साईडला काढून ठेवली आहे. त्यामध्ये पातळ स्लाईस असे बटरचे टाकूया. भरपूर अशी कोथिंबीर टाकली आहे वरून. पाहू शकता किती छान दिसते आणि दिसायला जेवढी छान आहे तेवढीच अप्रतिमसुद्धा लागली होती ही पावभाजी. तर खूप छान झाली होती. तर नक्की ह्या पद्धतीने बनवून पहा तुम्ही. तर पाव घेतले आहेत, मधून कट करून घेतले आहेत. बटर टाकून घेतलं आहे. बटर टाकल्यानंतर यामध्ये लसूणची पेस्ट टाकली आहे, लाल मिरचीची पेस्ट टाकली आहे, थोडीशी हिरवी मिरचीची पेस्ट टाकली आहे आणि थोडी पावभाजीसुद्धा टाकायची यामध्ये. बटर टाकलं आहे अजून एकदा
आणि हे पाव छान असं आपण लहान गॅसवर भाजून घेऊया. कोथिंबीर सुद्धा टाकली आहे. तर पाव दोन्हीकडून आपण भाजून घेत आहोत. पाहू शकता ह्या पद्धतीने खूप छान लागते चव. या पावभाजीसोबत अशा पद्धतीने पाव भाजलेले सुद्धा खूप छान लागतात. तर आपण सर्व करूया. खूप सारा कांदा घेतला आहे चॉप केलेला, एकीकडे लिंबू ठेवला आहे आणि पाव ठेवूया. सर्व करूया ही पावभाजी. तर ह्या पद्धतीने आपण सर्व करत आहोत. पाव आपण जे भाजून घेतले होते ते तव्यावर ते सुद्धा टाकले आहेत. तर पावभाजी घेतली आहे. याच्यावर थोडंसं बटर टाकूया, लाल मिरचीची पेस्ट टाकूया. लाल मिरचीमुळे खूप छान असा रंग आला याला. तर थोडासा पावभाजीचा मसाला आणि वरून कोथिंबीर. तयार आहे आपली पावभाजी. चला तर मग मंडळी, गरमागरम बटर टाकलेली ही पावभाजी आणि सोबत मऊ शेकलेले पाव तयार आहेत. या घरगुती मसाल्यामुळे भाजीची चव इतकी अप्रतिम होते की तुम्ही बाहेरची पावभाजी नक्कीच विसरून जाल. तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली? जर आवडली तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. मित्रमैत्रिणींसोबत व्हिडिओ नक्की शेअर करा. भेटू पुन्हा पुढच्या रेसिपीमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.